मित्रांनो, माझ्या काही प्रश्नाचं उत्तर द्या आणि सांगा की भारतामध्ये शेती कामासाठी सगळ्यात जास्त कशाचा उपयोग केला जातो. जरा विचार करून सांगा बरं याच्यामध्ये. आणि याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तर नक्कीच सांगेल. त्याच्या आधी थोडं नीट लक्ष देऊन ऐका आणि जे उत्तर मिळेल ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच मला कळवायचंय. परंतु ही गोष्ट सुरू होते एका अशा व्यक्तीपासून जो नॉर्मली पाकिस्तानमधून भारतामध्ये आला आणि मग त्याने भारतामध्ये एक अशी बाईक बनवली जी एकेकाळी संपूर्ण भारताची ओळख बनवली. 1947 साली पाकिस्तानच्या लाहोर मधून एक उद्योगपती ज्यांचं नाव होतं HP नंदा ते भारतामध्ये येतात. फाळणीनंतर भारत शेतीप्रधान देश होता आणि आता पण आहे, पण इथल्या शेतकऱ्यांकडे बऱ्याच जणांकडे आधुनिक साधनांची खास उपलब्धता नव्हती याच्यामध्ये आणि असं काही एक्सपोजर पण नव्हतं शेतकऱ्यांकडे. आणि नंदा यांनी ही गरज ओळखली आणि भारतामध्ये एस्कॉट ट्रॅक्टर सुरू केलं. बरोबर. आता एस्कॉट ट्रॅक्टर जो इतका फेमस ब्रँड झाला आणि बहुतांश लोक जे शेतकरी वर्ग आहे आपला ते याच्यासाठी शेतीच्या कामासाठी वापरू लागले, जो अजूनही आपल्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पण याच्या नंतर ना ही त्यांची नजर फक्त शेतीवरच नव्हती. तुम्हाला माहितीये का 1960च्या दशकामध्ये भारतीय रस्त्यांवर मध्यमवर्गांसाठी परवडणारी आणि स्टायलिश असणारी अशी बाईकच नव्हती. आणि या गोष्टीवर जेव्हा त्यांची नजर पडली तेव्हा त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि इथूनच 1962 साली जन्म झाला राजदूतचा. मित्रांनो, सुरुवातीला बुलेट आणि जावा सारख्या दिग्गजांसमोर टिकणं या कंपनीला नक्कीच सोपं नव्हतं. आणि त्याच काळात नंदा फॅमिलीचे संबंध कपूर या परिवारासोबत जोडले जातात, ज्याच्यामध्ये कपूरची मुलगी ऋतू नंदाचं लग्न HP नंदाचा मुलगा राजन नंदा याच्यासोबत होतं. आणि मग काय, त्यांचा या बाईकला एक बॉलिवूड सोबत साथ पण मिळते. आणि मग 1973च्या बॉबी चित्रपटामध्ये दिसलेली राजदूत टेर तरुणांच्या मनावर आपली छाप निर्माण करते. म्हणजेच चित्रपट हिट तर झालाच आणि याच्या बरोबर ती बाईक पण हिट झाली. मग नंतर 1983 मध्ये यामा सोबत पार्टनरशिप करून दमदार आवाज आणि परफॉर्मन्स असलेली राजदूत 350 मार्केटमध्ये येते. आणि नंतर जवळपास 1991 नंतर थोडा काळ बदलला आणि फ्युलिपिसेंट बाईक्स मार्केटमध्ये आल्या आणि 2001 येताच राजदूत रस्त्यावर नॉर्मली गायब झाली. पण आज ही राजदूत ही फक्त बाईक नाहीये, तर ती भारतीय बँकिंग इतिहासाचा एक आयकॉन आहे. तुम्ही हे बाईक पाहिली की नाही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी नंदा फॅमिली जी इस्कॉट कंपनी आहे याचं बॉलिवूड मधल्या एका मोठ्या सुपरस्टार सोबत पण काहीतरी रिलेशन आहे. जर ते एकदा चेक करा आणि तेही आम्हाला खाली कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा.